नमस्कार सर्वताईंना श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वताईंना श्री स्वामी समर्थ. तर व्हिडिओला सुरुवात केली. मोबाईल अगदी खूप उशिरा घेतला हातामध्ये, खूप कामं करून घेतले. 12 वाजले. देवपूजा वगैरे सगळं झालं. दूध साखरेचा नैवेद्य ठेवला आहे. स्नेहा बसली तिकडे. भाभीने कपड्याच्या घड्या वगैरे मारून ठेवले तिथं. म्हणजे त्याचं वेगळं करून ठेवते भाभी आणि मग मी ठेवते कोणाची कुठं. घाम वगैरे आला ना, पावडर बिवडर सगळे पुसून गेली आता. तर इकडे ना मी भाताचा कुकर लावला आहे. इथे पीठ मळून ठेवलं आहे आणि डाळ पहिले शिजवून घेतली. हिला तुरीची डाळ खायची होती तर मी तेल आणि थोडंसं टमाटा घालून शिजवून ठेवली. डाळीसाठी साहित्य काढले, लसूण वगैरे चिचून घालणार आहे म्हणून असं. आणि कढीपत्ता, कोथिंबीर, मिरची आणि मेथीची सुकी भाजी बनवून ठेवली. असं झाकण ठेवलं ना तर वाफ पण जाते आणि जास्त असं घट्ट झाकण ठेवलं तर पिवळी पडते भाजी. आणि हिला इथं ना पोहे बनवायचं काम चालू होतं माझं. तिला माझ्या हातचे पोहे आवडतात. ताईने आता परवा आम्हाला सगळ्यांना बनवून दिले होते, पण हिला माझ्या हातचे पाहिजे असतात. असं उलटं काम आहे. दीदीला ताईच्या हातचे आवडतात तर हिला मी असे तिच्यापुरतेच बनवले. तर दीदी तर झोपलेली ना, नाईटला जायचे तर आता हिला खायला देते आणि मग डाळीला फोडणी वगैरे देते. विनाकारणचा खोकला, विनाकारणचं काही कारण नसते ना. कुठे पावसात भिजायला जाते किंवा ना मी बाहेर काही आणायला जाते, काय उगाचच काही पण येतं माझ्या मागे. आवाज वगैरे चेंज येत असेल तुम्हाला. काहीच कारण नसताना काही पण होगच. आता खोकला यायला पण कारण नाही, का भिजलेली नाही, कुठं हे नाही की सर्दी वगैरे व्हायला काय. असू द्या, जे आहे ते स्वीकारत राहायचं आणि काम चालू ठेवायचं. काम तर बंद नाही ठेवता येत ना. 2 दिवस ताई होत्या तर आईने मला काहीच करू नाही दिलं. आणि आज गेल्या सकाळी मग त्या 8 वाजताच गेल्या. पोचल्या पण 10:30ला पोचल्या पण घरी. 2 तास लागतात त्यांना जायला. गेले तर तिला खायला वगैरे देते आणि चपात्या वगैरे करून घेते डाळ बनवून. आणि मग भेटते तुम्हाला. संध्याकाळी बाहेर जायचं आपल्याला नाही. वरच्या ताईनं आम्ही असं ठरलं होतं की जेवायला बाहेर जायचं. त्यांचं पहिलंच ठरलं होतं आणि आज घशाला थोडंसं असंही झालेत, पण जावं लागेल. नाही म्हणलं ना तर राग येणार, जावंच लागेल. बघायला असं लिंबू वगैरे दिलेत आणि ही खाऊन मग आता थोडेसे कामाला मदत करणार आहे मला. जातो खाजा. तर आता माझं ना जेवण वगैरे सगळं बनवून झालं आहे. कधीच झाले, पण भाभी काम करत होती इकडे. मग मी बसलेली जरा तिकडं. आता तिथं बसली जरा. तसं नाही आला दाखवला व्हिडिओ एडिट कर, असं कर तसं कर. कारण मला काही बसवतच नाही जरा असं, म्हणून जरा उशी घेऊन पडते. तर काय काय बनवून झालं ते दाखवते. आज आहे ना खूप कमी चपात्या केल्या, 7 किंवा 8च चपात्या केल्यात फक्त. आणि मला ना पापड दिलेत बाजूच्या ताईंनी. मोठे मोठे तिखट पापड आहे ते पापड दिले. आता संध्याकाळी तळेल मी. आणि इथे नुसती तुरीची डाळ बनवली, नसं तुरीचं वरण. स्नेहाला तुरीचं पाहिजे होतं. स्नेहा पण खूप भारी बनवती डाळ वगैरे अशी, पण मी बोलली राहू दे, यूज करते, खा असंच. आणि इथे मी उद्याला मटकी भिजून ठेवली. मेथीची भाजी तर दाखवली होती तुम्हाला. भात वगैरे झालेला. भांडी बिंडी खूप कमी होते. भाभीलाच काहीच नव्हतं, जास्त काढलंच नाही पसारा. मी सगळं आवरून गेलीत भाभी. आता मी हिला पोहे बनवून दिले होते ना, तर तिने ते पोहे खाल्ले. आता बोलती तू जेव. तिचं कधीच चाललं आहे, टाईम झाला आहे तू जेव. कधीच माय मागे लागली. आणि दीदी तर झोपलेली. आता दीदी उठेल 3 वाजता. मग दीदीने साहेब पण बाहेर गेलेत, काम होतं बाहेर गेले. ते पण जेवायला नाही, यश पण नाही. आता मला एकटीला जेवायला लागेल. ही बोलती मी नंतर घेऊन खाईल, तू जेव पहिली. मग ठीक आहे, आता मी देवाला नैवेद्य वगैरे ठेवते. नैवेद्य नाही ठेवलं मी अजून. दूध साखरेचा ठेवला होता तो उचलून घेतला. आता भाजी, डाळ भात भाजी चपातीचं ठेवते. चालेल, चला संध्याकाळी बघू. आता ताईने आम्ही बाहेर जाणार आहे. मग कुठं जाणं होतं हे शक्यतो शोभामध्येच जायचं प्लॅन असं करते, व्हेज आहेत म्हणून. मग संध्याकाळी भेटते तुम्हाला. जेवायला जायचं ठरलेलं होतं तर सकाळी पुन्हा तर दाजींचा फोन आलेला की जायचं आहे, कन्फर्म आहेत म्हणून. ठीक आहे, संध्याकाळी भेटूयात आहे नो. तोपर्यंत बस सर्व ताईंना श्री स्वामी समर्थ. दीदीने जे गिफ्ट घेतले होते ना, बॅग वगैरे, ते हे आता हिला दिले. ताई गेल्या तेव्हा हिने काढलेत. आज हिला शूट घ्यायचं, हिला टाईमच नव्हता भेटला. हां, हे काय तिचं हे चॅनलचं तुम्ही जर सबस्क्राईब नाही केले माझ्या चॅनलचं तर मी आज टाकणार आहे. मी लिंक पण टाकते कॉमेंट सेक्शनमध्ये मम्माच्या याच्यात. आणि माझं नाव पण सांगते.
जेव्हा तुम्ही बोलतात ना, फॉर एक्झाम्पल सर्च करायचं असेल तर तुम्ही बोला वसुंधरा ओनली, लगेच माझं पहिलं नाव येईल. आणि जरी तुम्हाला नाही भेटत तर मी आज कॉर्नरमध्ये माझं चॅनल टाकून देईल, तिथं तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला लिंक सापडेल. फक्त काय टाकायचं, वसुंधरा ओनली टाकलं तरी येतंय ना? हो, वसुंधरा ओनली टाकलं तरी येईल. Easy ओके. आहे. भरपूर त्यांनी बघितले, कारण मला कमेंट करत होते, कारण तुझं भेटतच नव्हतं कितीतरी ताईंना. मला माहिती आहे. ऍक्च्युली मला पूर्ण नाव टाकायचं होतं, पण ते थोडं अवेलेबल नव्हतं ना, म्हणून मी असंच. अच्छा अच्छा, बरोबर. आता तू ये, मला खोलून दाखव काय काय ते तसं. हां, हां. ठीक आहे. हावरट बघा सगळे बॅगी खोलते. आता तिचा व्हिडिओ चाललाय, तिचा झालाय, मी तुम्हाला दाखवते. हे बघा. बघा आता ओपन केलेत ना, हे हावरटने माझ्या बहिणीचं पण ओपन करून बघितलं काय कसं सगळं. ही पण मीच वापरणार आहे दोन्ही. म्हणजे मला पण माहिती नव्हतं, पॅकिंग होती ना, मला पण माहित नव्हतं. कलर पण खूप सुंदर खूप सुंदर कलर आहे. मला. अगं. आणि दोन्ही प्रकारे वापरू शकतो. तुम्ही ना स्ट्रॅप दिलेला आहे ना याला, छोटा हो. मोठा आपण करून वापरू शकतो. आणि माझ्या याला ना मी फिल्टर लावत नाही ना ग, म्हणून कलर फिकट दिसतोय, फिकट दिसतोय आहे ना? हां. हा, पण तोच नॅचरली ठीक आहे ना. तू ओरिजिनल व्हिडिओज टाकते ना म्हणून. हा, नाही तर काही काही गोष्टींचा ना डार्क कलर असतं तरी फिकट वाटतो मला. कारण मग हां. ओरिजिनल टाकतोय ना अच्छा, अच्छा. लोक फिल्टर टाकतात तर त्याच्यात एक्सपोजर वाढून घेतात. वाढवून घेतं. हा, मला ते येत नाही ना करता, पण हे कसलं भारी, किती छान वाटतंय. हा इमोजी मी 2-3 महिन्यांपासून खूप वापरत होते. हां. आणि मी विचार केलेला एक हँडबॅग अशी घ्यावी, मी बघितलं पण होतं. हां. आणि आज तीच मला भेटली बघा. वा, आतमध्ये दाखव. हे बघा, वा वा वा, एकच कंपार्टमेंट आहे पण स्पेस आहे खूप याला. एकच आहे ना? हा पण हे बघ ना, अरे हो. स्ट्रॅप आहे अजून एक याला. हा, मोठी पण करू शकते तू. yes. बघितलीच नव्हती ना खोलून? नाही ना. आतमध्ये तू पैसे ठेवायला, पैसे माझ्यासाठी ठेव याच्यामध्ये. वा 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 वा, खूप छान आहे. आता कागद. माझं हृदय याच्यात ठेवायला मम्माला दे. आ पैसे सोडून बोल. बाई, बघितलं काय बोलतंय, बोलती माझं हृदय त्यात ठेवलं, माझ्या मम्माला देईल. म्हणजे किती येड आहे ते, काय त्या मम्मावर जीव आहे. कलर मला खूप आवडला. आणि माझ्याकडे एकही खूपच. अशी हँडबॅग नाहीये ना जी साडीवर घालू शकतो, हा. ड्रेसवर घालू शकतो, तर ती मला खूप आवडली. खूपच भारी. पण खरंच मला तर अजून एक हे दिलं, ये मम्मासाठी का म्हणजे जनरली मम्मी अशी बाहेर हा. जाते शॉपिंगला वगैरे. आता भरपूर वापरतात ना असे. आजकाल ट्रेंडिंग आहे हे सगळ्या गोष्टी. मीच नाही वापरत फक्त, पण मम्मा वापरेल असं, मम्माला चांगलं Handwork दिसतं. आहे ना हे, म्हणून किती छान आहे हे, बघ ना जवळून दाखवते. Golden हे किती आहे, हा golden. असं सुंदर दिसतंय सगळं असं. हे कलरफुल आहेत मस्त. हे असे छोटं पॉकेट पॉकेट आहे ना, इथं पण आहे ना. आतमध्ये पण आहे ना. अरे वा, आतमध्ये पण आहे एक. वा, खजिना ठेवा. खजिना ठेवायला छान आहे ना पण. खूप. आणि हे सगळं कोणत्या याच्यावर मॅच होणार? मी तर तिन्ही वापरणार आहे. तू नाही ग, माझ्या बहिणीला, तुला नाही आहे ना. म्हणजे तुझ्या बहिणी चॉईस चांगली आहे ना, मग आहे ना? मस्त चॉईस आहे. आणि मला color पण तर आहे ना खूप सुंदर आहे. ते मम्माच्या कलर तर आवडलाच, पण तुझं हे छान मला आवडलं. हे क्यूट वाटलं. नाही नाही, याच्यापेक्षा पण तू असं जे घेणार ना असं, हा. हे मोठ्या बेल्टपेक्षा ना असं छान वाटणार मी तुला. कधी पण मोठेच बेल्ट वापरते ना, आता मी अशी आता असं छोटं वापर आहे ना. खूप सुंदर आहे. आणि हां, अजून एक ही पण आम्ही लागलो आता वरचा चकना खायला. हे बघ बघ, झालं इकडे हा चालू. color पण खूप सुंदर आहे. आणि याला जास्त चेन 1 2 3 4 आतमध्ये पण, आतमध्ये पण आहेत. आहेत. खूप मस्त आहेत. स्पेस पण आहे याला. दीदीने वेगळं घेतलंय जरा, असं नाही काय, हा. वेगळं जे काहीतरी. मी माझ्याकडे नव्हतं, याच्या मम्माकडे नव्हतं. हां, हा कलर नाहीये ना. वेगळी चॉईस जरा थोडीशी आहे ना. तिला वाटलं, मला वाटलं माझ्यासारखं सेम घेतलंय काय, पण वेगळं आहे, पण छान आहेत है ना. तर मला तर तिन्हीच्या तिन्ही आवडलं ना, खुश आहे ना. मी तर खूप खुश आहे. थँक्यू सो मच. आता या खुशमध्ये काय करा, आपला हा थोडा पसारा आवरा. मग हे जे कागद करून ठेवले नाही बघा, सगळे कागद केलेत फाडून तोडून, एवढं छान पॅकिंग केलं होतं. आणि मेकअपचं आमचं अख्खं इकडं तिकडं फेकलंय, कुठं काय असू चला द्या. टाकू, नंतर भेटूया. कंप्लेंट करते. तर आता ना रात्रीचे 8:45 वाजले आणि आमच्या घरात तुम्हाला नुसता गोंधळ ऐकायला येतो. हे सगळे घरात असले ना, काय सांगू तुम्हाला, अति येडपणा असतोय. त्या येडपणाचं आता तुम्हाला सांगते. साहेब आता घरात आले आणि ह्या पोरीने काय केलं सांगते. पण त्याच्या अगोदर तुम्हाला बोललेली की ताई आणि आम्ही डिनरला चाललो आहेत. आमचं ठरलेलं होतं अगोदरच. आता 2-3 वेळा आमचं ठरवून नाही झालंय. मीच नाही का, माझंच काहीतरी कामाने किंवा कशाने. आता त्याला काल माहीत नव्हतं की मला बरं नाही, मी सांगितलंच नाही. म्हटले जो दिवस ठरला ना आता चला. कारण किती दिवस झाले ताई दाजी माझ्या असं आम्हाला बोलत होते का जाऊया चला. तर ठीक आहे. आता काय सांगते, साहेब आता घरात आले ना, आता या दोघींनी काय केलं, नवीन बॅगे ओपन केले ना, तर ते दरवाजातून घुसताच. ए पोरी, ऐका ना, काय केलं, ते घरात घुसताच यांनी काय केलं, पप्पाला काय बोलत होते ग तू?
आम्ही काय केलं, आम्ही त्यांना बोललो की तिथं उभे राहा आणि पप्पाला असं वाटलं आम्ही रोमॅन्टिक गाणं गाणार आहे. आम्ही दोघं लगेच हा. भर दो मेरी झोली, लगेच आमची झोली भरलेले आहेत नवीन हा सगळ्या बॅगी भरल्या ना पप्पानी. हे बघा भरून घेतली. म्हणजे सगळ्या पोरीने काय केलं, आता ते कागद काढा ना आता ओरिजिनल आले तर. सगळ्या बॅगींमध्ये ना पप्पाकडून भरून घेतले. बघितलं, भर दो झोली. मेवणीची पण बॅग भरली, सगळ्यांना 2-2, 3-3 नोटा घातल्यात. माझ्याच पर्समध्ये मला एक दिसती कोणीतरी काढल्यात. नाही दीदी नाही दीदी 2 आहेत का? दुसरी वाली तुला दिसत नाही. अच्छा येणी या वांग्यानी पण याची आयडिया होती ही की पप्पा आले की असं गाणं बोलायचं, भर दो झोली हमारी. आज एकदम हँडसम दिसतात ते बघा, सुंदर दिसतात ते. आई ग मस्त. या असेच आमचे कार्टून घरामध्ये. काय करायचं, बस ते गोड आहे खूप, नका खाऊ जास्त. चालेल आता यांनी त्यांच्या बॅगी भरल्या, पण दीदी मला बोलली आज ही बॅग घेऊन जा. यांचं दोघीचं होतं का आज उद्घाटन कर तू. ताईने मला का आणले ते मोबाईल घालण्यासाठी. आता हा सगळा पसारा आणि हे बघा बघितला. आता आम्ही गेल्या या काहीतरी करामत करणार आहे. बँक ऑफ पापा. दीदी असं नाही करायचं, लक्ष्मी बँक ऑफ माता. इंडिया आणि बँक ऑफ पापा. बँक ऑफ पप्पा लागणार आहे. बघितलं का तुम्ही ताईंनो. नाही लागणार. स्वाईप. म्हणजे या पोरी अशा आहे आणि पप्पाना त्यांच्या बोलण्यात येतं. यश माझं असं कधीच करत नाही, तुम्हाला सांगते. यश माझा कधीच करत नाही काही असं. पप्पा म्हणते आधीच 2 होते, अजून या 2 आले. सोनूरी. जरा सोनूचा काय त्रास नाही. तर हे काय करते, आता आम्ही चाललोय बाहेर. हा मला काय बोलते, स्वतः चालली बाहेर खायला आणि आम्हाला काय घरात डाळ भात खायला लावती काय. दीदी काही कामाला नाही गेली. खायला जाणार आहे दीदी. कधी? हा मी तुम्हाला व्हिडिओ कॉल करते काय करते ते. हा ये बघा आता हे असं घ्यायचं का, असं नको, मी असं सिंगल पण घेऊ शकते. नाही असं छान दिसतं, कम्फर्टेबल वाटेल. इथून सिंगल घेशील तर खाली पडेल सारखे सारखं सारखे. पकडावं हा लागेल. आणि असं. छान वाटतं. आता एक मोबाईल यात बसलाय आणि एक हातामध्ये बस झालं. पैसे तू बाहेरचे ठेवू शकते. नाही पैसे नाही ठेवणार मी बाहेरच्या याच्यामध्ये ना. साथ में ATM मशीन जो चल रही है. चला आज मेवणीला घेऊन चालले जेवायला. बघ किती खुश आहे बघा, बघितलं. मम्मी व्यवस्थित करा vlog. Vlog नीट कर. ओ सो त्या क्यूट. दिवशी झालेलं त्या दिवशी आ. सेव नव्हतं झाले त्या दिवशी. ओ पुरी वांशिकी आहे हो. वांशिकी आपलं. काय बोलते ना तुम्ही. वांशिक एक ड्रामा आहे ना, कोरियन अच्छा, ड्रामा. हा. तर ते सेम पप्पा. Very loving husband. व्हेरी लव्हिंग हजबंड. आणि आणि आमचं तुम्ही कोणीची भाषा का आता जॅपनीज. वर्ष झाले वर्ष ना पहिल्यांदा आमचा पार्टी बनवायचा प्लॅन सक्सेस झाला. ते पण का ह्या दोघी बहिणी म्हणून, नाही तर आमच्याकडे वेळच नव्हता. वेळच नव्हता. वेळ काढून निघालोय. आता हा प्लॅन पण आमचा 8 दिवसापूर्वी झालाय. आज याच्यामध्ये कॅन्सल करायचं अजिबात नव्हतं, तेव्हा निघालोय. सचिन वहिनी होतं तर थोडंफार आम्ही असं थोडं बाहेर इकडे तरी फिरत होतो, पण आता एवढं अवघड झालंय. हा गाडी घेऊन जातो का आणि स्टेशनला लावतो. त्याला तेच बोलले हे बघा. रात्रभर गाडीत. हा ताईंचा मोठा मुलगा आहे. हा याला हा बघितलं व्हिडिओ मध्ये, पण आता हा बरेच दिवसांनी दाखवते ना. सांभाळून जा. हा ठीक आहे. त्याची गाडी छान आहे. ते चालले जोडी पुढे आम्हाला टाकून बघा. आपल्या दोन्ही फॅमिलीच्या गाड्या आहेत मोठ्या, पण आम्ही टॅक्सीने चाललोय का आता गाड्या पार्किंग मधून काढायच्या. हा आणि जवळच जायचं इथे. सोबतच जाऊ ना, सोबतच जाऊया ना. इथं ते बोलले तिथेच ना. कुठं जायचं. काय करायचं, सारखे फोन चालू. आम्हाला यायला मुहूर्त लागले तर साहेबाचे नुसते फोन चालू. मला फोन करणारे समोरचा कोण नाही करणार. काम अर्जंट असेल तरच. पण इकडे सारखेच फोन चालू राहत आहे ना. आले का हॉटेल जवळ. बस आलो पुन्हा शोभा हॉटेलला. काय हा चला मस्करी करताय काय काय. आता झालं चालू.